केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प आज सादर केला आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे। कारण मोदी सरकारचा 10वा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सलग 6वा हा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर झाला। 3 महिन्यात देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीचा हा अंतरिम अर्थसंकल्प अर्थातच निवडणुका नजरेसमोर ठेवून सादर करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुद्धा आहे। पाहूया। देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 6व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला। अर्थातच निवडणुका नजरेसमोर ठेवूनच बरोबर 11 वाजता निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आणि 56व्या मिनिटात तो संपवला। या अर्थसंकल्पातून लक्षवेधी काहीही घोषणा झाल्या नसल्या तरी गेल्या 10 वर्षातल्या मोदी सरकारच्या कार्यकाळातल्या कारभाराचा पाढा त्यांनी वाचून दाखवला। गरीब, महिलाएं, युवा and अन्नदाता, their needs, their aspirations and their welfare are our highest priority. अर्थसंकल्पातून काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी काय? 11.8 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे। 4 कोटी शेतकऱ्यांना कृषी कर्जाचं वाटप झालंय। कृषी क्षेत्रात PPP मॉडेल्स आणणार। नॅनो युरिया नंतर नॅनो DAP खत वापरावर भर। अर्थसंकल्पातून करदात्यांना काय मिळालं? आयकर करदात्यांना कोणताही दिलासा नाही। टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही। नव्या कर रचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त। रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली। करपात्र उत्पन्नात 3% वाढ। अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळालं? लखपती दीदी योजनेअंतर्गत देशात 1 कोटी लखपती दीदी, 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट। 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना सर्वायकल कॅन्सरची लस दिली जाणार। 30 कोटी महिला मुद्रा योजनेच्या लाभार्थी। महिलांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध। अंगणवाडी सेविकांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार। या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय होणार। अर्थसंकल्पातून तरुणांसाठी काय मिळालं? स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी युवकांना प्रशिक्षण। 3000 नवे ITI खुले केले। 54 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळालं। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला मोठं यश। अर्थसंकल्पातून ग्रामीण भागासाठी काय मिळालं? पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरं बांधणार। 300 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा। अर्थसंकल्पातून रेल्वे प्रवाशांना काय मिळालं? देशात 3 रेल्वे कॉरिडॉरचा विकास केला जातोय। प्रवासी गाड्यांचा वेग आणि सुरक्षितता वाढवण्यावरती भर। 14,000 रेल्वे बोगी वंदे भारतच्या धर्तीवर विकसित करणार। अर्थसंकल्पातून पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन। लक्षद्वीपचा पर्यटनदृष्ट्या अधिक विकास करणार। देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याची रणनीती। पर्यटनाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती। GDP वाढवण्यावर सरकारचा भर। The government is equally focused on a more comprehensive GDP, that is governance, development and performance. Our government has provided transparent, accountable, people-centric and prompt, trust-based administration with citizen first and minimum government, maximum governance approach. People are living better and earning better with even greater aspirations for future. Average real income of the people has increased by 50%. Inflation is moderate. जागतिक घडामोडींचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम।
कोविड काळानंतर आर्थिक जग बदललंय. जगातील अर्थव्यवस्थेला महागाई, चलनवाढीची समस्या भेडसावतीये. भारत अशा परिस्थितीत वेगानं प्रगती करतोय. विमानतळांची संख्या दुप्पट होणार. 40,000 normal rail bogies will be converted to Vande Bharat standards to enhance safety, convenience and comfort of passengers. विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट. संख्या दुप्पट होणार. नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार. टियर 2, टियर 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यावरती भर. हा अर्थसंकल्प भारताच्या विकासाची गॅरंटी देणारा अर्थसंकल्प आहे, अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. निर्मला जी का ये बजट देश के भविष्य के निर्माण का बजट है. इस बजट में 2047 के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी. निवडणुकीच्या तोंडावर सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर निवडणुकांची छाप पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकसभा निवडणुकीपूर्वीच अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर झाला आणि यातून मोठ्या घोषणा झाल्या नसल्या तरी जुलैमध्ये आम्हीच पूर्ण बजेट सादर करू असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलाय. पण विरोधकांनी मात्र हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलंय. As our Prime Minister firmly believes, we need to focus on 4 major castes. They are Garib, Mahilayen, Yuva and Annadata. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 57 मिनिटात 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. विकसित भारत निर्माणासाठी देशातील शेतकरी, गरीब, महिला आणि युवकांचा विकास हेच सरकारचं लक्ष्य असल्याचं पटवून सांगितलं. यावेळी सीतारामन यांनी अतिशय अलंकारिक भाषेत मोदी सरकारची पाठ थोपटवून घेतली. पण विरोधकांनी मात्र बजेटवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अर्थमंत्री देशातील लोकांसमोर असलेली बेरोजगारी, महागाईवर काहीच बोलल्या नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. I must say that this is going to be a very disappointing speech in terms of being couched entirely in generalities and without enough substance, nor any willingness to address the specific problems of the economy. She could have taken credit for certain things and challenged certain things, but instead what she gave us was nothing but unvarnished PR. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तर अंतरिम अर्थसंकल्पावरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हा फसवा अर्थसंकल्प असल्याचं म्हणत मतदानावेळी विचार करा असा सल्ला त्यांनी पेणमधील सभेसाठी जमलेल्या लोकांना दिला. तो जादूगार यायचा, टोपी दाखवायचा, अशी रिकामी आहे ना टोपी, हो मग काहीतरी त्याच्यावर फडकं टाकायचा. टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे. या अशा सगळ्या काही आता भूलभुलैया काढतील. अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये पाहिजे तर गॅस सिलेंडर देतील, पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील. दरम्यान ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही बजेटवरून सरकारवर निशाणा साधला. थंडीच्या काळात थंडगार पाणी जनतेच्या अपेक्षांवर फिरल्याचा आरोप त्यांनी केला. 2014 में जो लंबे चौड़े वादे किए थे अपने कैंपेन में, वो आज तक नहीं हुआ. ज्ञान का एक नया डेफिनेशन मिला, पर ज्ञान में गरीबों के लिए क्या इस बजट में आया, युवाओं के लिए क्या आया, नारी शक्ति के लिए क्या आया, कुछ भी नहीं आया है. सिर्फ उनको ठेंगा दिखा दिया गया. मैं कहती हूँ ठंडे मौसम में ठंडा पानी आम जनता की उम्मीदों पे डालने का काम इस बजट ने किया है. तर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना चुना लावणारा असल्याची टीका अमरावतीच्या काँग्रेस खासदार यशोमती ठाकूर यांनी केला. पहिली प्रतिक्रिया जर तुम्ही म्हणाल की बोगस आहे बजेट, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही, या बजेटमध्ये महिलांसाठी काही नाही, या बजेटमध्ये मोघम घोषणाबाजी या ठिकाणी आहे आणि बजेट पॉप्युलरिस्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इलेक्शनच्या समोर ठेवून जे काय बोलायचं आहे ते बोलत आहेत. पण तुम्ही जर मागच्या बजेटच्या घोषणा आणि ह्या बजेटच्या घोषणा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये फार जास्त फरक तुम्हाला दिसणार नाही आहे. निराशा आहेच,
पण ह्यांनाही लक्षात आलेलं आहे की निराशा आहे, म्हणून ते देव समोर आणतायत आणि ते धर्माचा खेळ करतायत. निवडणुकीतील भाषणासारखं हे बजेट होतं अशी टीका राजस्थानातील काँग्रेसचे मोठे नेते सचिन पायलट यांनी केली आहे. आज का बजट जो है इंटरिम बजट था, लेकिन जो भाषण वित्त मंत्री महोदय ने दिया वो एक चुनावी भाषण लगा मुझे, एक इलेक्शन स्पीच लगा. और अपनी सरकार का गुणगान ही करना है वो तो हर सभा में नेता भाजपा के करते ही हैं. सत्ताधाऱ्यांनी मात्र बजेटचं तोंड भरून कौतुक केलं. अंतरिम असला तरी क्रांतिकारी अर्थसंकल्प असल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला. श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे. गरीब, मध्यमवर्गीय, महिला, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पात परंपरेला छेद देत मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पातही मोठ्या घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र परंपरेनुसार अंतरिम बजेटला राजकीय रंग न देता सीतारामन यांनी अतिशय अलंकारिक भाषेत आपण आर्थिक बाबतींमध्ये सक्षम होत असल्याचा दावा केलाय. पण विरोधकांना मात्र ते फारसं पटलेलं दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.